सुरुवातीला आपल्याला गुगलवरती जायचं आहे। गुगलवरती गेल्याच्या नंतर आपल्याला इथे महाडीबीटी बघा, महाडीबीटी फार्मर असं सर्च करायचं आहे। हे सर्च केल्याच्या नंतर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला ॲप्लिकंट लॉग इन हिअर असं दाखवत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारची आपल्याला वेबसाईट ओपन होईल। ही वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे नवीन अर्जदार नोंदणी याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे अर्जदाराचे नाव लिहायचं आहे, जसे की मी माझं नाव टाकत आहे। नंतर वापरकर्त्याचं नाव तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता। त्याच्यामध्ये तुम्हाला युजर नेम ही अक्षरांचा समावेश असावा, त्यामध्ये किमान 4 व कमाल 15 अक्षरे असावेत व अंक असावेत, अशा प्रकारे तुम्ही परंतु मी माझा स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकत आहे। त्याच्यानंतर तुम्ही पासवर्ड टाकायचा आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे। इथे तुमचं नाव वगैरे टाकायचं आहे। त्याच्यानंतर बघा इथे दाखवत आहे पासवर्ड हा अक्षरांचा व अंकाचा समावेश असावा, तसेच त्यात किमान 8 व कमाल 20 अक्षरे असावेत, अशा पद्धतीने टाकायचं आहे। मी टाकत आहे। इथे टाकल्याच्या नंतर समोर इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे। इथे ईमेल आय डी सत्यता तपासण्यासाठी OTP करा हे पण दाखवत आहे। दोन्हीपैकी कोणतेही घेऊ शकतो आपण, काही अडचण नाही। मी माझा मोबाईल नंबर टाकत आहे आणि इथे मोबाईल क्रमांकाची सत्यता तपासण्यासाठी OTP मिळवा अशा बटनावरती क्लिक करतोय। बघा आपण सादर केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवण्यात आला आहे। इथे ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर बघा आपल्याला इथे दाखवत आहे, इथे आपल्याला OTP टाकायचा आहे। जो OTP आलेला असेल बघा इथे OTP टाकतोय मी। इथे मोबाईल क्रमांकाचा OTP तपासा, प्रोसेस चालू आहे। मोबाईल नंबर सत्यापन यशस्वीरित्या केले गेले आहे। नंतर इथे आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे। बघा इथे कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्याच्या नंतर आपल्याला नोंदणी करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथे नोंदणी या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीने वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे जतन केलेली आहे। तर आता नोंदणी झाल्याच्या नंतर आपल्याला इथे लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्याच्या नंतर बघा आपल्याला आपण सेव्ह केला असल्यामुळे आपल्याला आपला वापरकर्ता आणि लॉग इन आणि पासवर्ड हा मिळालेला आहे, हा इथं आलेला आहे। तर आपल्याला इथे कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन करा। लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला विचारते इथं आपण शेतकरी गट FPO संस्था म्हणून नोंदणी करू इच्छिता का, तर आपल्याला इथं नाही करायचं आहे। नंतर आपल्याला आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। तो टाकल्याच्या नंतर इथे बघा तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती OTP जातो। इथं मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथे OTP पाठवा अशा प्रकारचं हिरव्या रंगामध्ये ऑप्शन येतं। बघा इथं UID साठी यशस्वीपणे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठविला गेला आहे, कृपया OTP SMS ची प्रतीक्षा करा। इथे प्रतीक्षा करायची आहे। आपल्या मोबाईलवरती OTP येतो आधारचा, तोपर्यंत प्रतीक्षा करायची आहे। बघा OTP टाकत आहे। आता OTP आलेला आहे मला आणि इथे OTP तपासा, कारण आपल्या आधारला जो OTP आलेला आहे तोच टाकायचा आहे। तो टाकल्याशिवाय इथे बघा आधार नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे, ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर परत आपल्याला इथे वापरकर्ता ID म्हणजेच आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला समोरील पेज दिसते। बघा
आपली प्रोफाईल अपूर्ण आहे, कृपया घटक लागू करण्यासाठी आपली प्रोफाईल तपशील पूर्ण करा, असा मेसेज येतो आपण नवीन रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर. याच्यावरती ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर बघा इथे आपल्याला इथे क्लिक करा अशा पद्धतीने ब्ल्यू कलरमध्ये ऑप्शन येत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथे आपल्याला संपूर्ण माहिती आपली भरायची आहे. बघा वैयक्तिक मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता इथे असेल तुमच्याकडे तर. इथे नाव लिहायचं आहे आपलं पहिले, नंतर वडिलांचं नाव लिहायचं आहे, नंतर आपले सरनेम टाकायचं आहे. पॅन कार्ड जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. आपण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे वारस आहात का, असाल तर होय करायचं, नसाल तर नाही. आपण भारतीय संरक्षण दलाचे सैन्यदल, वायुदल किंवा नौदल, माजी सैनिक अथवा सध्या या सेवेत कार्यरत आहात का, असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. बघा नंतर आपला जात वर्गवाडी ते निवडायचं आहे, जी तुमची कास्ट असेल ते टाकायचे. तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे का, इथे होय करायचं. नंतर वार्षिक कौटुंबिक, नंतर वार्षिक उत्पन्न तुमचं किती आहे कुटुंबाचं ते इथे टाकायचं आहे. आणि आपल्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे का, तर होय करायचं, नसेल तर नाही. कोणत्या प्रकारचे अपंगत्व आहे का, असेल तर होय करायचं, नसेल तर नाही. नंतर बँकचा तपशील टाकायचा आहे. बघा इथे तुमचे आधार कार्ड जोडलेले बँक खाते, जनधन खाते, युवक खाते आहे का, किंवा त्यातून पैसे काढण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी मर्यादा आहे का, असेल तर होय करायचं, नसेल तर नाही. थोडक्यात म्हणजे जनधन खातं असेल तर त्याला ही लिमिट दिलेली आहे, सेविंग असेल तर नाही. मी माझं खाते क्रमांक टाकतोय. इथे IFSC कोड टाकायचा आहे. आणि योजनेअंतर्गत शासनातर्फे देण्यात येणारे अनुदान आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, याची कल्पना असून मी नमूद केलेल्या बँक खाते आधार संलग्न केलेले आहे. येथे जतन करायचं आहे. जतन केल्याच्या नंतर समोर आपल्याला कायमचा पत्ता विचारतो, तिथे आपल्याला आपला पत्ता टाकायचा आहे. संपूर्ण माहिती भरायची आहे. इथे आपल्याला आपला जिल्हा जो असेल तो निवडायचा आहे. बघा नंतर आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे. नंतर गाव आहे ते निवडायचं आहे, तुमचं कोणतं गाव आहे ते. इथे पिनकोड टाकायचा आहे. पत्रव्यवहाराचा पत्ता तुमचा सेम असेल तर ओके करायचा आहे आणि जतन करायचं आहे. जतन केल्याच्या नंतर बघा तुम्हाला समोर असं मेसेज येईल, पत्ता माहिती यशस्वीरित्या जतन केलेली आहे. नंतर समोर शेत जमिनीचा तपशील आपल्याला टाकायचा आहे. आपल्याकडे एकापेक्षा अधिक गावामध्ये जमीन असेल तर ते असेल तर होय करायचं, नसेल तर नाही. एका गावामध्ये जमीन असेल तर एका ठिकाणी आहे टाकून द्यायचं आहे. इथे आपल्याला जिल्हा, आपला तालुका निवडायचं आहे, गाव निवडायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा 8 वरती जो हे असतो खाते क्रमांक तो टाकायचा आहे आणि तुमची जमीन किती आहे ती टाकायची आहे. इथे गट क्रमांक टाकायचा आहे तुमच्यावाला आणि जमीन पूर्ण जी आहे ती इथे टाकायची आहे. बघा सिंचनाखाली असेल तर सिंचनाखाली जेवढं क्षेत्र असेल तेवढं टाकायचं आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत आपण शासनाची जमीन वाटप केली आहे का, असेल किंवा नसेल तुम्ही होय किंवा नाही करायचं. इथे जमिनीचा तपशील जतन करायचा आहे. जतन केल्याच्या नंतर बघा मेसेज येईल, शासनाच्या योजना कार्यक्रम उपक्रमांसाठी मी पुरविलेल्या वैयक्तिक माहितीचा उपयोग करण्यास माझी सहमती आहे. मी पुरविलेली माहिती खरी असून सदर माहितीपैकी कोणती माहिती खोटी असल्याचे आढळल्यास मला योजनेअंतर्गत कोणताही लाभ घेण्यास अपात्र ठरविण्यात येईल याची मला कल्पना आहे. इथे पुढे जा. अशा प्रकारे पुढे गेल्याच्या नंतर बघा तुम्हाला या ठिकाणी तुमचं हंगाम जो असेल खरीप रब्बी तो घ्यायचा आहे. पिकाचा प्रकार टाकायचा आहे. अन्नधान्य वगैरे काय असेल, फळबाग असेल ते टाकायचं आहे. तुम्ही काय काय घेता ते टाकायचं आहे. इथे पीक दाखवत आहे ते टाकायचं आहे आणि पिकांचा समावेश करा अशा पद्धतीने
पिकाची माहिती यशस्वीरित्या जोडली आहे असा मेसेज येतो. नंतर आपल्याला बघा अशा प्रकारे आपल्याला विंडोज ओपन होईल. इथे प्रोफाईल स्थिती आणि सुचवलेले पात्र योजना, इथे कृषी विभाग येतो, अर्ज करा, इथे अर्ज करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला कोणत्या ठिकाणी कोणत्या योजनेचा लाभ घेता येईल अशा पद्धतीने विंडोज ओपन होईल. बघा कृषी यांत्रिकरण आहे, सिंचन साधने आहेत, फलोत्पादन आहे आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना विशेष योजना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा राष्ट्रीय विकास योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या अंतर्गत विहीर दिल्या जाते. बघा हे जे ऑप्शन आहे, ज्या व्यक्तीची कास्ट असेल SC ST त्याच व्यक्तीला हे ऑप्शन येते. यदा कदाचित तुम्ही इथं ओपन किंवा ऑर्डर केलेलं असेल तर वरचे फक्त हे 3च ऑप्शन तुम्हाला येतील, बाकी खालचं येणार नाही. तर हे अशा प्रकारे आपल्याला इथे दिसत आहे. तुम्ही याच्यावरती बाबी निवडा याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्या प्रकारची बाबी घ्यायची आहे इथे बघायचं आहे. कृषी यंत्रणा आहे, तपशील आहे, इथे ऊस तोडणी यंत्र वगैरे, ट्रॅक्टर घ्यायचं असेल ट्रॅक्टर, इथे HP दाखवत आहे ऊस तोडणी यंत्र आणि इथं मी संपूर्ण संमती जतन करायचं आहे. बघा घटक तपशील यशस्वीरित्या जोडले. आपल्याला आणखी घटक जोडायचे आहे का तुम्ही जोडू शकता. जर जोडायचं असेल तर करायचं नसेल. हे बघा जोडल्याच्या नंतर आपल्याला इथं अशा प्रकारचे विंडोज दिसत आहे. इथं मेनूवर जा आणि अर्ज सादर करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतर बघा इथे आपल्याला पहा याच्यावरती क्लिक करणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत आपण ते इथे प्राधान्य क्रमांक देत नाही तोपर्यंत ही माहिती आपल्याला तिथे दिसत नाही आणि अर्ज होऊ शकत नाही. इथं अर्ज सादर करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला समोर अर्ज जतन झाला असा मेसेज येईल. बघा अशा प्रकारचे विंडोज आपल्याला ओपन होईल. मेक पेमेंट, आपल्याला मेक पेमेंट करावं लागेल. मेक पेमेंट केल्याच्या नंतर बघा आपल्याला इथं मेक पेमेंट हे ऑप्शन निवडायचं आहे. हे निवडल्याच्या नंतर आपल्याला इथे वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, IMPS, फोनपे वगैरे काय जे असेल त्याच्यातून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. बघा याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतर प्रोसेड फॉर पेमेंट याच्यावरती जायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारची विंडोज आपल्याला ओपन होईल. होत आहे विंडोज ओपन. अशा प्रकारची विंडोज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे QR कोड घ्यायचा आहे आणि मेक पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या फोनपेला जायचं आहे आणि इथे आपल्याला फोनपेवरती हा बारकोड स्कॅन करायचा आहे, कारण आपल्याला पेमेंट अतिशय सोप्या पद्धतीने याच्यात देता येईल. कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. बघा आपल्या फोनपेला जाऊन आपण QR कोड हा स्कॅन करायचा आहे आणि इथून पेमेंट करायचं आहे. पेमेंट करताना प्रोसेस झालेली आहे. हे झाल्याच्या नंतर हे पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. हे झाल्याच्या नंतर आपल्याला मी केलेल्या अर्ज याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा अशा प्रकारे आपल्याला आपण कोणत्या योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे ते इथं दाखवत आहे. इथं पेमेंट हे पेंडिंग दाखवत आहे आणि अर्ज पहा इथे दाखवते. नंतर इथे पावती म्हणून हे ऑप्शन येते पेमेंट सक्सेसफुली झाल्याच्या नंतर. अशा प्रकारे ही आपण माहिती बघितली आहे. MHA-DBT वरतून आपल्याला सगळ्या स्कीमा ह्या घेतल्या जातात. तर ही माहिती संपूर्ण सगळ्यांना समजली असेल असे मी मानतो आणि सर्वांना मी अशी विनंती करतो की असेच नवनवीन माहिती आपल्याला बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.